माननीय सुनील शेळकेजींनी यापूर्वी लक्षवेधी आणली होती। त्यावेळी मी सांगितलं होतं की विभागीय आयुक्ताची चौकशी आपण नेमू। विभागीय आयुक्तांनी पूर्ण चौकशी केली। पहिला रिपोर्ट आमच्याकडे आला, पण तो रिपोर्ट मला समाधानकारक वाटला नाही। मी स्वतः लक्षवेधीचं उत्तर दिल्यामुळे मी स्वतः ते उत्तर तपासलं। त्यावर काही मग ऑब्झर्वेशन आम्ही काढले की याची पुनर्तपासणी करा। त्यावर मग पुन्हा विभागीय आयुक्तांनी चौकशी केली आणि या चौकशीमध्ये ही गोष्ट खरी आहे की गट क्रमांक 36, गट क्रमांक 37 आणि 38 मध्ये खानपट्टे मंजूर केले होते आणि कलेक्टर ऑफिसमध्ये त्याच्या परवानगी दिल्या होत्या। त्या काही तहसीलदार लेवलला नव्हत्या, पण या खानपट्ट्याच्या परवानगीनंतर जे काही तिथे संपूर्ण त्या खानपट्ट्याच्या नियमाप्रमाणे त्या खानपट्ट्याचं अंमलबजावणी योग्य होते की नाही हे पाहण्याचं काम तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांचं होतं, पण या ठिकाणी ते झालं नाही आहे। खानपट्ट्यामध्ये गट क्रमांक 36, 37 आणि 38 या व्यतिरिक्त 35, 41 आणि 42 व 46 याच्यावरही तात्पुरत्या स्वरूपाचं गौणखनिज उत्खनन झालं आहे। या ठिकाणी जेव्हा आम्ही ETS मोजणी केली, त्या ETS मोजणीमध्ये आपलं जे या ठिकाणी लक्षवेधीमध्ये आणलं होतं की 3,63,000 ब्रास जे उत्खनन या ठिकाणी आपण जे परवानग्या दिल्या होत्या त्यापैकी 4,54,000 हे म्हणजे 90,000 ब्रास जास्त परवानगीपेक्षा जास्त उत्खनन झालं आहे। 90,000 ब्रास जास्त झाला आहे। आम्ही याची ETS मोजणी केली आहे आणि ETS वर सर्व आढळलेलं आहे आणि त्यामुळं याच्यावर गुन्हा दाखल करणे आता आपल्याकडे 3 पर्याय आहे। पहिला तर गुन्हा दाखल करणे, दुसरं दंड आकारणी करून त्या सर्व 7/12 मध्ये नोंदी घेणे, दंड आणि समजा दंड भरला नाही आणि त्या ठिकाणी व्याज दंडावर जे काही दंड आणि व्याज आहे ते आम्ही लावू, ते आम्ही 7/12 नोंद घेऊ आणि 7/12 नोंद घेऊन भरलं तर 7/12 कोरा करू, नाही तर 7/12 त्याची नोंद येईल। तिसरं या ठिकाणी मला जे वाटतं तिथे दीपाली सनगर आणि गजानन सोटपल्लीवार हे 2 तलाठी या ठिकाणी त्या हलक्यामध्ये काम करायचे, ज्या सर्वे नंबर ज्याच्या संबंधित आहे प्रश्नाची संबंधी, त्यांना आम्ही निलंबित करतो आहे। सोबत 4 मंडळ अधिकारी आहेत, संदीप बोरकर, माणिक साबळे, अजय सोनवणे, रमेश कदम यांनाही आम्ही निलंबित करतो आहे। या ठिकाणी जे आमचे तहसीलदार त्या ठिकाणी होते त्यांनी लक्ष दिलं नाही। जोगेंद्र कटियार, रणजित देसाई, मधुसूदन बारगे यांना आणि विक्रम देशमुख यांनाही आम्ही निलंबित करतो आहे आणि त्यामुळं याच्यावर सर्वांवर कडक कारवाई करून या 90,000 ब्रास या ठिकाणी जे ज्या ठिकाणी उत्खनन जास्त केलं आणि त्या ठिकाणी सर्व नियम तोडले आहेत, फॉरेस्टचे नियम तोडले, सारे नियम तोडले आहेत, त्यामुळे यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे, करण्याचा निर्देश दिलेला आहे। आता आम्ही यांचं निलंबित करतो आहे आणि 90,000 ब्रास हे जे उत्खनन झालं आहे याचा पूर्ण दंड वसूल करून या ठिकाणी कारवाई आम्ही करणार आहोत।